नमस्कार. बायोस्कोप मराठीवर आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी महेश म्हात्रे. तुम्हाला घेऊन आलोय रंकाळा तलावावर, कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध आणि मला पूर्ण महाराष्ट्राचा हा निवडणूक दौरा करत असताना मार्ग सत्तेचा फैसला जनतेचा MH288 हा दौरा करत असताना मला जेव्हा अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले हे जेव्हा कळलं त्यावेळेस मला वाटलं की तुमच्या सोबत ट्रम्प यांच्या निवडणुकी संदर्भात निश्चितच बोललं पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांचं एकूण व्यक्तिमत्व, त्यांचं राजकारण, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि असा हा राजकारणी ज्या वेळेस पुन्हा एकदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो तर यामागची नेमकी कारणं काय आहेत ती आपण समजून घेऊया. मला इथे तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल की 2016ला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यावेळेस मी अमेरिकेमध्ये होतो आणि मी त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत या जवळून बघितलेल्या होत्या. तुम्ही जर जुने अंक काढून पाहिले 2016चे कुठल्याही वर्तमानपत्राचे किंवा त्यावेळेसच्या वेबसाईट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणात असं म्हटलं जात होतं, असं बोललं जात होतं, वरिष्ठ पातळीवरून त्याची चर्चा होती की ती संपूर्ण निवडणूक डोनाल्ड ट्रम्प जी जिंकले होते ती निवडणूक रशियातल्या काही टेक्नो माफियांनी पूर्णपणे रीक केलेली होती आणि त्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झालेले होते. आणि त्यानंतर आपण सगळं पाहिलं की कशा पद्धतीने त्यांची राजकीय कारकीर्द घडत गेली. म्हणजे मी तुम्हाला तिथून आत्ताच्या या निवडणूक निकालाच्या दिवसापर्यंत घेऊन येतो, कारण तेव्हा लोकांना अविश्वास वाटत होता अमेरिकेतल्या. मी अनेक शहरांमध्ये फिरलो आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा ट्रम्प यांच्या विजयाचा विषय काढायचो त्यावेळेस प्रत्येक जण म्हणायचा की अरे हा निवडून आलाच कसा, याला कोणी मतं दिली आम्हाला ठाऊक नाही. तर अशा पद्धतीने ट्रम्प यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत केलेली एंट्री आणि आता डंके की चोट पे आपण ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीने ट्रम्प अमेरिकेतल्या या निवडणुकीमध्ये भारी प्रचंड बहुमताने विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता हे सगळं बघत असताना यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि त्या कारणांचा जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा लक्षात येतं की जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम निर्वासितांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या प्रश्नासंदर्भात ट्रम्प यांच्यासारखे जे कर्मठ परंपरावादी राजकारणी आहेत यांनी सातत्याने त्या विरोधात खूप तीव्र जहाल मतं व्यक्त केलेली होती आणि त्याचा एक खूप मोठा परिणाम अमेरिकेमध्ये झाला आणि एक वेगळ्या प्रकारचा राष्ट्रवाद अमेरिकन तरुणांमध्ये निर्माण झाला ट्रम्प यांच्यामुळे. तुम्ही पहा, त्यांनी सातत्याने सुरुवातीपासून म्हणजे जागतिकीकरणाने ज्या तरुणाईच्या नोकऱ्या खाल्लेल्या होत्या अमेरिकेतल्या स्थानिक लोकांच्या, त्या तरुणांच्या मनामध्ये बाहेरून आलेल्या लोकांबद्दल, मग ते भारतीय असतील, चीनी असतील किंवा अन्य देशातले असतील, यांच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात राग आहे आणि त्या रागाचा खूप चांगल्या पद्धतीने ट्रम्प यांनी फायदा करून घेतला. त्यासाठी जे माध्यम विश्वावर ज्यांची पकड आहे असे एलॉन मस्क पासून तर जो रोगन पर्यंत असे अत्यंत मोठे इन्फ्लुएन्सर्स या सगळ्या ट्रम्प यांच्या विजयामध्ये खूप मोठा त्यांचा हात आहे. त्यामुळे आता आपण जेव्हा पाहतो की ही जी निवडणूक झाली अमेरिकेतली, या निवडणुकीचे परिणाम जागतिक राजकारणावर खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण युद्धखोरी आणि शस्त्रांचा व्यापार हा या सगळ्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्ह आता दिसत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी विजय मिळवलेला आहे, परंतु त्याचे जागतिक परिणाम जे होतील ते परिणाम निश्चितच जगाला पुन्हा युद्धाच्या धोक्याकडे नेणारे ठरतील. त्यामुळे आता जेव्हा आपण निवडणुकांकडे बघत असतो, निवडणुका महाराष्ट्राच्या विधानसभेच्या असतील किंवा अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकी बनत असतील, या निवडणुकांचा सर्वसामान्य माणसाच्या जगण्यावर, सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वावर परिणाम होत असतो. त्यामुळे ट्रम्प यांचा हा जो विजय झालेला आहे, हा विजय
देशामध्ये त्यांच्या अमेरिकेमध्ये एक नवीन प्रकारचं राजकारण सुरू करणार आहे. कारण परंपरावादी ट्रॅडिशनल बुर्जवा कर्मठ लोकांना तिथे आता खूपच म्हणजे मोकळं रान मिळणार आहे. अमेरिकेमध्ये मी 2012 साली प्रेसिडेन्शियल इलेक्शन सेमिनारला ईस्ट वेस्ट सेंटरच्या वतीने मला बोलवलं होतं. त्यावेळेस मी जेव्हा बराक ओबामा निवडून आले होते तेव्हा मी तिथे गेलो असताना तिथल्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती की तिथे खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये कर्मठपणा आहे, विशेषतः रिपब्लिकन पक्षाच्या. आणि तोच फायदा घेऊन ट्रम्प यांनी या निवडणुकीमध्ये गर्भपाताच्या विरोधातल्या कायद्याला समर्थन देण्याचा प्रयत्न केलेला आपण पाहिला. त्यामुळे हे सगळं जे आहे हे जगाला मागे नेणारी डेव्हलपमेंट आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या विजयाने आता जी नवीन समीकरणं संपूर्ण जगामध्ये निर्माण होणार आहेत त्याला सामोरं जाण्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी ठेवली पाहिजे. तुर्तास इथेच थांबतो आणि धन्यवाद. तुम्ही बायोस्कोप मराठी पाहता, याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.